नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर चला सकाळी सकाळी मस्त असा चहा घेतला. चहा घेतल्याच्या नंतर मला आज बनवायचं होतं इडली सांबर. तर इडली सांबर बनवण्यासाठी इथं मी रेडीमेड पीठ घेतलंय. तर याच्यामध्ये जास्त काही करायची गरज पडत नाही, फक्त मीठ टाकायचं आणि इडली करायला घ्यायची. छान मऊ लुसलुशीत इडली होते. तर मी हे पहिल्यांदाच वापरत होते, त्यामुळे कशी होईल मला पण माहीत नव्हती, पण छान झाली होती. तर चला इथं त्याच्यासोबत चटणी पण येते, पण चटणी मला काही जास्त आवडली नव्हती, त्यासाठी मी घरीच चटणी बनवली नारळाची. तर मस्त अशी इडली झाली होती. मला वाटलं पण नव्हतं. मला वाटलं पीठ जरा पातळ आहे की काय, पण छान अशी इडली तयार झाली मऊ लुसलुशीत घरी करतो तशी. तर चला मस्त इडली करून झाली होती. मुलींनी नाश्ता केला. ही करतच होती. तर रविवार असल्यामुळं सगळं काम असं पडलं होतं. तर चला आता पटपट आवरून घ्यायचंय आणि मला जायचं होतं शूटिंगसाठी बाहेर. तर मस्त असा सगळा पसारा आवरून घेतला. त्यानंतर भांडे घासली आणि भांडे घासून झाल्याच्यानंतर आम्ही आलो बाहेर शूटिंगसाठी. शूटिंगसाठी आल्याच्यानंतर शूट कंप्लीट केला आणि सगळं झाल्याच्यानंतर आम्ही निघालो होतो घराकडे. तर तेवढ्यात आम्हाला गोळा दिसला. मग आम्ही मस्त असा गोळा एन्जॉय केला आणि गोळा खाल्ल्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं परत घरी. बाहेर काही शूट घेताच आला नाही. तर चला घरी आल्याच्यानंतर बघू शकता इतके सगळे कपडे पडले होते. त्यांचे सगळे व्यवस्थित वाळल्याच्यानंतर मग मी घड्या करून ठेवल्या आणि घड्या केल्याच्यानंतर इथे ही साडी बघू शकता तुम्ही. मी Meeshoवरून ऑर्डर केली होती. हिची प्राईस होती 400 काहीतरी. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर लिंक टाईप करा. मी लिंक देते तुम्हाला. तर चला मस्त अशी कपड्याच्या सगळ्या घड्या करून घेतल्या आणि कपड्याच्या घड्या करून झाल्याच्यानंतर सगळं काम माझं आवरतच आलं होतं. तर इकडे भांडे लावायचे होते. भांडीला सगळे भांडे लावून घेतले आणि दुसऱ्या दिवशीचा शूट पण मी याच्यातच ॲड केला आहे. दुसऱ्या दिवशी होतं मुलींची शाळेमध्ये गॅदरिंग होती. तर त्याची तयारी चालू होती इकडं. मस्त अशी सईला मी मेहंदी काढून घेतली आणि सिंपलच मेहंदी काढली कारण मुलींना अशी मेहंदी खूप छान दिसते हातावर. ती मी कुंकवापासून करते. तर चला मेहंदी काढून घेतल्याच्या नंतर मला दीदीची पण तयारी करायची होती कारण दोघींनी पण भाग घेतला होता. तर बघू शकता तिची मेहंदी किती छान वाटत होती. थोडीशी पुसली पण तिने. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.